प्रकाशा येथे दशामाता विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। तापी गोमाई संगमावर भाविकांची अलोट गर्दी। नंदुरबार जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र प्रकाशा येथील ऐतिहासिक केदारेश्वर मंदिर तापी घाटावर दशामाता विसर्जन सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि भक्तिमय माहोलात पार पडला। 10 दिवसांच्या कडक व्रतानंतर दशामातेला भावपूर्ण निरोप देण्यासाठी पहाटेपासूनच तापी गोमाई संगमावर आणि केदारेश्वर मंदिराच्या परिसरात भाविकांनी अलोट गर्दी केली होती। दशामाता की जयच्या जयघोषाने आणि ढोल ताशांच्या वाजंत्र्यांच्या गजराने संपूर्ण प्रकाशा परिसर दुमदुमून गेला होता। प्रकाशा हे तीर्थक्षेत्र सीमावर्ती भागात असल्याने या विसर्जन सोहळ्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर शेजारच्या गुजरात राज्यातूनही हजारोच्या संख्येने भाविक दाखल झाले होते। भाविकांनी पहाटे तापी नदीच्या पात्रात पवित्र स्नान करून श्री केदारेश्वराचे दर्शन घेतले। त्यानंतर पारंपरिक रीतिरिवाजानुसार पूजा अर्चा करून दशामातेच्या मूर्तीचे तापी नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले। महिलांनी सामूहिकरित्या पूजा करून कुटुंबाला सुख समृद्धी आणि सुबत्ता लाभावी तसेच सर्व प्रकारच्या दशा संकटे दूर होऊन दिशा चांगले दिवस मिळावे अशी प्रार्थना दशामातेकडे केली। पहाटेपासून लागलेली गर्दी लक्षात घेता केदारेश्वर मंदिर संस्थान आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याचे पाणी, स्वच्छता, घाटावर महिला व मुलींसाठी विशेष चेंजिंग व्यवस्था उभारणी केली होती। तसेच दर्शनाची चोख व्यवस्था करण्यात आली होती। कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते। मुख्य गेट व तापी घाटावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। वाहन पार्किंगसाठी देखील पोलिसांकडून विशेष सहकार्य लाभले। तसेच स्थानिक जीवरक्षकांची ही नदीपात्रात विशेष नजर होती। अत्यंत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात हा विसर्जन सोहळ्याची सांगता झाली। दिनेश सामुद्रे, प्रकाशा प्रतिनिधी।